नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत एकदा शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई यांच्याबद्दल बोलणं भाग आहे. कारण काल परवा आपण बघितलं, लता दीदींचं जे अंत्यसंस्कार चालू होते तिथे शरद पवार साहेब आलेले होते आणि त्यांना आपल्या पायातले बूट परत घालण्यासाठी वाकणंसुद्धा शक्य नव्हतं. अशा वेळेला आपल्या पित्याची अडचण ओळखून अतिशय नम्रपणे त्या सार्वजनिक ठिकाणी सुप्रियाताईंनी आपल्या पित्याचे बूट त्यांच्या पायात घालायला त्यांना मदत केली. आणि कुठल्याही मुलीने ते केलं असतं, त्याच्याबद्दल कौतुक झालं तर ते गैरलागू बिलकुल नाही आहे, बिलकुल नाही आहे. किंबहुना तुम्हाला आठवत असेल तर राम हा आपला थोरला भाऊ आहे आणि तो वनवासात जाणार, तर त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने पुढच्या 14 वर्ष जो काय वनवास होता त्या काळामध्ये सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य केलं, कारभार चालवला. पण त्या सिंहासनाचा अधिकार आपल्याकडे नाही हे जे दाखवलं होतं, किंबहुना त्याच प्रकारची एक प्रतिक्रिया किंवा त्याचीच पुनरावृत्ती सुप्रियाताईंच्या वागण्यात आपण बघू शकतो. पित्याच्या या वयामध्ये पित्याला अशा प्रकारची मदत करणं हे अतिशय कौतुकास्पद असं काम होतं. आणि त्यासाठी आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत याची फिकीर त्यांनी केली नाही. अर्थात इतर वेळेला कदाचित सिक्युरिटीवाले कोण ना कोण पवार साहेबांना ती मदत करत असतील. पण मुद्दा असा आहे की हे इथपर्यंतच येऊन का थांबतं. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की पवारसाहेबांच्या कुठल्या तरी गंभीर 2-3 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना मुंबईभर गाडीत ठेवून फिरवण्याचा देखील प्रोग्राम सुप्रियाताईंनी केला होता आणि त्याचा एक सेल्फीसारखा व्हिडिओ करून त्यांनी सोशल मीडियामध्ये टाकला होता. आणि पवारांच्या सगळ्या जुन्या आठवणी त्यांना येत होत्या. BKC वगैरे वगैरे बघायला पवारसाहेब गेले होते, हे सगळं टाकलं होतं. आणि एक मुलगी म्हणून फार चांगलं कर्तव्य सुप्रियाताई बजावतात, तेव्हा त्यांचं कौतुक होत असेल तर ते योग्य आहे असं नाही, झालंच पाहिजे. पण मला त्याच्या पुढे जायचं. मला असं म्हणायचं आहे की ज्या प्रकारे या बाबतीत, व्यक्तिगत बाबतीत सुप्रियाताई पवारसाहेबांना मदत करतात, तेवढ्याच अधिक प्रमाणात सुप्रियाताई राजकीय भूमिका मांडण्यासाठी पवारसाहेबांना मदत करत असतात. अनेकदा आपण बघतोय की सुप्रियाताई लोकसभेत असतील, सार्वजनिक ठिकाणी असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमात असतील, पत्रकार परिषदेत असतील, त्या ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडतात तशी भूमिका अजितदादा पवारांपासून जयंत पाटलांपर्यंत कोणालाही मांडता येत नाही, कोणालाही मांडता येत नाही. पवार आणि सुप्रियाताई यांच्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा, वक्तव्य, भाषणं हे बाजूबाजूला ठेवून तुम्ही तुलना करून बघा. तुमच्या लक्षात येईल की पवार साहेबांना जे सांगायचं आहे ते तसंच्या तसं जयंत पाटील यांच्या वक्तव्यातून, भाषणातून आपल्याला बघायला, ऐकायला मिळत नाही, वाचायला मिळत नाही. ते तसंच्या तसं पवारसाहेबांच्या डोक्यात जे काय चाललं आहे त्याचं प्रतिबिंब अजितदादांच्या वक्तव्यामध्ये, कृतीमध्ये पडताना तुम्हाला दिसणार नाही. पण तुम्ही बारकाईने बघा, सुप्रियाताईंची बॉडी लँग्वेज, बोलणं, शब्द, त्यातला आशय हा बारकाईने तपासा, तुम्हाला कळेल की आपण गेल्या 30-35 वर्षापूर्वीचे शरद पवार मूर्तिमंत समोर बघतोय, मूर्तिमंत समोर बघतोय. आणि आता पवार मूर्तिमंत समोर बघतो म्हटल्यानंतर तुम्ही शंकेने माझ्याकडे बघणार याची मला खात्री आहे. तुमच्या मनात शंकेची पाल चुकली असेल की हा माणूस पवारसाहेबांचं अचानक गुणगान का करायला लागला. तर मी जे बघितलेले पवार आहेत, मी जे समजून घेतलेले पवार आहेत, त्याचं मूर्तिमंत प्रतिबिंब मला सुप्रियाताईंमध्ये दिसतं, जे अजितदादांमध्ये दिसत नाही. काल परवा तुम्हाला आठवत असेल कुठल्या तरी निमित्ताने
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी पवारसाहेबांची मुलाखत घेतली होती 1-2 महिन्यापूर्वी. त्यामध्ये पवारसाहेब ज्या सफाईने आपल्या राजकीय लबाडी आणि गडबडी आणि घोटाळ्यांचं वैचारिक समर्थन आणि मांडणी करत होते, त्याचं जसंच्या तसं प्रतिबिंब आपल्याला सुप्रियाताईंच्या वक्तव्यामध्ये, कृतीमध्ये दिसू शकतं. त्यांना पवार म्हणतात. अजितदादांसारखं फटकळ काहीतरी बोलणं, जयंत पाटलांसारखी काहीतरी उडवाउडवी करणं म्हणजे शरद पवार नाही. तुम्हाला आठवतं त्या गिरीश कुबेरांच्या मुलाखतीत पवार म्हणाले होते की विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला बहुमत मिळालं तरी त्यांच्या धुसफूस चालू होती, काही जमत नव्हतं आणि ते एकमेकांशी बोलत पण नव्हते. तेव्हा मी गुगली टाकली की आम्ही भाजपला पाठिंबा पण देऊ शकतो, ही गुगली टाकली. म्हणजे शिवसेना आणि भाजपच्या गोटामध्ये संशय, एकमेकांविषयी वितुष्ट निर्माण व्हावं आणि मतदाराने जे बहुमत आघाडी युतीला दिलेलं आहे त्याचा फार बट्ट्याबोळ आणि विचका व्हावा, अशा प्रकारे आपण एक वक्तव्य केलं. हे पवार किती सफाईने बोलत होते. म्हणजे कसाबने सांगावं की मी मुंबईत गेलो आणि काय तुम्हाला सांगू ना, असा टर्र फिरलो आणि 40 माणसं मेली हो, असं आपल्या हत्याकांडाचं समर्थन अजमल कसाबने करावं. त्या प्रकारे गिरीश कुबेरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातल्या मतदाराने दिलेला जो कौल होता त्याचा विचका आपण कसा घातपातातून केला, भामटेगिरीतून केला, याला वैचारिक वस्त्र चढवून पवारसाहेब पेश करत होते. आशय काय होता आणि तो कशा पद्धतीत मांडला जात होता बघा मित्रांनो. आपण महाराष्ट्राच्या मतदाराने जो कौल दिलाय त्याचा विश्वासघात व्हावा अशा प्रकारे खेळी करतोय, हे सांगत पवारसाहेब गिरीश कुबेरांच्या मुलाखतीमध्ये लोकसत्तेच्या स्वतःची पाठ थुकटून घेत होते. शब्द किती गोंडस होते. आम्ही एक गुगली टाकली, बरोबर आहे ना मित्रांनो. ज्यातून विध्वंस होतो त्याला गुगली म्हणत नाहीत, पण पवारसाहेब किती गोंडस शब्दामध्ये विध्वंस लपवतात बघा. आणि ते जसंच्या तसं त्याचं जे अर्क आहे, त्यातला जो आशय आहे, तो आपण सुप्रियाताईंच्या वक्तव्यामध्ये आणि कृतीमध्ये बघू शकतो. आणि म्हणून मला कधी कधी वाटतं की पवारसाहेब प्रतीक्षा कसली करतायत. त्यांचा वारस तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय धुरा आणि सूत्र हाती घ्यायला सुप्रियाताई आता पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. ज्या सफाईदारपणे पवारसाहेब या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून राजकारण करतात, त्यापेक्षा अधिक सफाईदारपणे सुप्रियाताई आजकाल वक्तव्य करतात, राजकारण करतात, आचरण करतात. तर हा आपला इतका उत्तम वारस पवारसाहेबांना कसा दिसत नाही आहे का? सुप्रियाताईंकडे पक्षाची सूत्र सोपवण्याचा विचार पवारसाहेबांच्या डोक्यात येत नाही आहे. निश्चितपणे त्यांनी निवृत्त व्हावं. इतक्या सुप्रियाताई आता उत्तम परिपक्व राजकारणी झाले आहेत, परिपक्व पवार झालेले आहेत. पवार नीतीमध्ये जर परिपक्व असा कोणी राजकारणी आज असेल तर तो सुप्रियाताई आहेत. त्यांना सुजय विखेचं मीठ आठवतं. त्यांना आणखीन काय काय लाजिरवाण्या गोष्टी आठवतात. पण आपण ज्या महाविकास आघाडीचा एक अंग आहोत, त्या महाविकास आघाडीकडून कायद्याचा सूडबुद्धीने जो नंगा नाच चालू आहे, तेव्हा सुप्रियाताईंना कुठलीही संस्कृती आठवत नाही, कुठलं मीठ आठवत नाही, कुठला संस्कार आठवत नाही. याला पवार नीती म्हणतात. जे आपल्याला अडचणीचं आहे ती मेमरी डिलीट करून टाकायची किंवा ती मेमरी ही डिॲक्टिवेट करायची, याला पवार नीती म्हणतात.
आणि त्यामध्ये अजितदादा असो, जयंत पाटील असो, बाकी सगळे खूप मागे आहेत. सगळ्यात पहिल्या क्रमांकावर सुप्रियाताई आहेत. काल परवा त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि नरेंद्र मोदींच्या लोकसभेतल्या भाषणानंतर जे काही भूमिका मांडली, साक्षात शरद पवार समोर बसले तसं मला वाटत होतं. मी बघत होतो टी व्हीच्या चॅनेलवर सुप्रियाताई जे बोलत होत्या ते मी ऐकत होतो. आणि त्यांनी एक कुठचा तरी शेर सांगितला, जिंदगी तुमसे नाराज नहीं, परेशान हूँ मैं, हैरान हूँ मैं. सुप्रियाताई, तुमचं हे रूप बघून मी पण परेशान आणि हैराण आहे, नाराज नाही. कारण तुम्ही पवारांना इतकं आत्मसात केलं आहे त्यांच्या मुलीने, हे बघून मी परेशान आहे. एवढं सोपं नसतं. बापाचा लेख देखील इतका जसाच्या तसा पारंगत होऊन समोर येणं अवघड असतं. पण सुप्रियाताई, तुम्ही आपल्या वडिलांना आपल्या नसानसामध्ये ज्या प्रकारे भिनवलेलं आहे, आपल्या मेंदूच्या कणाकणामध्ये सामावलेलं आहे, ते अद्वितीय आहे. दुसऱ्या कोणालाही इतका शरद पवार आत्मसात करणं आज तागायत साध्य झालं नाही. भले भले आले, त्यांनी शरद पवार होण्याचा प्रयत्न केला, पण कुठच्या कुठे पालापाचोळ्यासारखे उडून गेले. सुप्रियाताई, तुमची ही पत्रकार परिषद आहे, तुमची लोकसभेतली भाषणं, इतर सार्वजनिक ठिकाणी तुमच्या कार्यक्रमातली वक्तव्य किंवा पत्रकारांशी केलेले संवाद बघितले की मला खरंच सुप्रियाताई 25-30 वर्षापूर्वीपासूनचे शरद पवार आठवतात. किती सफाईदारपणे पवारसाहेब गोलमाल उत्तरं द्यायचे. तुम्ही 2 पावलं पुढ्यात सुप्रियाताई, 2 पावलं पुढ्यात सुप्रियाताई. आणि तुमच्याच वडिलांना, तुमच्या जन्मदात्याला तुमची ही गुणवत्ता का दिसत नाही, यामुळे मी हैराण आणि परेशान आहे. पवारसाहेबांच्या जागी मी असतो तर आज राष्ट्रवादीची धुरा सुप्रियाताई तुमच्या हाती सोपून मी निवृत्त झालो असतो. हां, आता हिच्या हाती आपला पक्ष आणि आपली राजकीय नीतिमत्ता आणि भूमिका ही अत्यंत सुखरूप आहे, असंच मला वाटलं असतं. मला एवढंच कळत नाही की पवारसाहेबांना अजून तुमच्यातली ही अप्रतिम अशी अद्वितीय अशी गुणवत्ता का भरलेली ना नजरेत. ठीक आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री असायला हरकत नाही, पण सूत्र पवारसाहेबांच्या हाती अजून आहेत ना. त्या सुप्रियाताई, तुम्ही पक्षाध्यक्ष झालात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि सर्वेसर्वा झालात, तर अजितदादा काय आणि जयंत पाटील काय, तुम्ही पवारसाहेबांपेक्षा ह्या सगळ्यांना कठपुतळीसारखे असे खेळवाल की काँग्रेस आणि शिवसेनेसारखा मित्र पक्ष देखील अचंबित होऊन पाहत राहील. भाजपसारखा अतिशय सुसंघटित आणि तगडा विरोधी पक्षसुद्धा थक्क होईल. ते म्हणतील, अरे बापरे, पवारसाहेब परवडले, कन्या तर बापसे सवाई, असं म्हणतील. आणि म्हणून या व्हिडिओच्या निमित्ताने पवारसाहेबांना माझं आव्हान आहे. पवारसाहेब, खूप झालं, खूप फिरलात, तुम्हाला त्रास होतो आहे, विविध व्याधी आहेत, आजार आहेत, शारीरिक तक्रारी असू शकतात, पळापळ करण्याचं वय तुमचं संपलेलं आहे आणि तुम्ही सगळं का करताय, गरज नाही आहे. तुम्ही घरी बसून सुप्रियाला सांगेन गोष्टी युक्तीच्या 4 म्हणून घरी बसलात आणि नुसतं आजच्या काळात फोनवर देखील संपर्क साधता येतो लाईव्ह. सुप्रियाला अडीअडचणीच्या वेळेला मार्गदर्शन केलं तर यापेक्षा अतिशय आक्रमकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुप्रियाताई पुढे नेऊ शकतील, किंबहुना तुमच्यापेक्षा अधिक कुटील राजकारण करू शकतील. ज्या सहजतेने चेहऱ्यावर निरभ्रता ठेवून, निरागसता ठेवून सुप्रियाताई बेछूटपणे वडाची साल पिंपळाला लावताना मी बघतो, मी खरंच थक्क होतो. पवारसाहेब, तुम्हाला ह्या वयात सुद्धा, तुम्ही जेव्हा त्या वयात होतात त्या वयात तुम्हाला इतकं सफाईदारपणे वडाची साल पिंपळाला लावता येत नव्हती. सुप्रियाताई सहजगत्या लावून जातात.
आणि समोरच्या पत्रकारांचा मेंदूसुद्धा सुप्रियाताईंना ऐकून सुन्न होतो. त्यांना एखाद्या वक्तव्याचा खुलासा मागण्याची इच्छासुद्धा होत नाही. इतकं सफाईदारपणे सुप्रियाताई वडाची साल पिंपळाला लावतात. पवारसाहेब यापेक्षा पाहिजे काय? राष्ट्रवादी काँग्रेस चालवायला सगळेच्या सगळे गुगली बॉल टाकणारा गोलंदाज तुमच्या हाताशी आहे आणि तुम्ही कसली प्रतीक्षा करताय? अजूनही पक्ष चालवण्यासाठी कशाला थकताय, दमताय? देऊन टाका सुप्रियाताईंकडे. तुम्हाला सुद्धा पवारसाहेब तोंडात बोट घालायची वेळ तुमची कन्या आणू शकते. तुम्हालाही वाटेल, अरेच्छा, आपल्याला तर हे जमलं नव्हतं. काय सुप्रियाने सहजगत्या कोणाकोणाला कसं गुंडाळून ठेवलं. जे गुंडाळले गेले त्यांना अजूनही पत्ता लागलेला नाही, ते गुंडाळले गेलेत. इथपर्यंत सुप्रियाताई तुमच्या राजकारणाचा वारसा यशस्वीपणे पुढे नेऊ शकतील. मग कसला हव्यास धरून बसलाय पवारसाहेब? कसला हव्यास धरून बसलाय? मला असं वाटतं की कुठल्याही शासकीय किंवा राजसत्तेतल्या पदापेक्षा सुप्रियाताई या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्ष होणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठी संधी असेल. पंतप्रधान पदाचं तुमचं अपुरं राहिलेलं स्वप्न आहे, ते पुढे घेऊन जाण्यासाठी सुप्रियाताई इतकी गुणवत्ता मला तरी आज राष्ट्रवादीमध्ये कोणामध्येच दिसत नाही. तुम्ही जिथे थांबला किंवा त्या स्पर्धेत मागे पडलात तिथून सुप्रियाताई पुढे सुरुवात करू शकतात. एवढी त्यांच्याकडे तुमची जी सगळी नीतिमत्ता आहे. टीकाकार काय आमच्यासारखे काही म्हणतील ते सोडून द्या, पण तुम्ही जे आजपर्यंत राजकारण केलं त्याचं सार, त्याचं अर्क हे एकत्र जर केलं आणि आटवलं तर त्याचं नाव सुप्रिया सुळे आहे. सुप्रिया पवारसाहेब, म्हणून मला असं वाटतं, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला आता विश्रांतीची खरंच गरज आहे आणि अतिशय निश्चिंत मनाने, अगदी निश्चिंत मनाने तुम्ही सुप्रियाताईंकडे पक्षाची सगळी सूत्र सोपवू शकता आणि तुम्हीही थक्क व्हाल. इतकी तुमची नीतिमत्ता, तुमची राजकीय नीती, कूटनीती, चाणक्य नीती जी काय आहे ती सगळी सुप्रियाताई पुढच्या उंचीवर घेऊन जातील. मला याविषयी निश्चिंत आहे मी. टीकाकार अधिक टीका करतील तो भाग सोडून द्या. टीकाकारांचं ते काम असतं, आमच्यासारख्यांचं ते काम असतं. आम्ही सुप्रियाताईंची टीका करणार आहोत, निंदा करणार आहोत, सोडून द्या. पण राष्ट्रवादी पक्ष हा अधिक व्यापक आणि अधिक प्रभावी व्हायचा असेल तर मला असं वाटतं की सुप्रियाताईंच्या हाती नेतृत्व सोपवण्या इतका सुंदर दुसरा पर्याय असू शकत नाही. तेव्हा पवारसाहेब, खूप झालं, खूप थकलात, पळापळ खूप झाली, आता विश्रांती घ्या. कारण सर्वाधिक आणि सर्वोत्तम असा पक्ष पुढे घेऊन जाणारा नेतृत्वाचा पर्याय तुमच्या घरातच उपलब्ध आहे. म्हटलं तुम्हाला कदाचित राग येईल, पण काकडभर सरस म्हणावं इतकी कूटनीती सुप्रियाताई करू शकतात. मला वाटतं त्यांना संधी नाकारणं हा त्यांच्यावरही अन्याय आहे आणि अशा कन्येचा पिता म्हणून पवारसाहेब, तो तुम्ही तुमच्यावर केलेला अन्याय. म्हणून मला असं वाटतं की पवारसाहेब, खूप झालं, सुप्रियाताईंना पक्षाध्यक्ष करून टाका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.